पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची एक महत्त्वाची बातमी, कारण इथे वाहतूक कोंडी झाली आहे। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्यात। कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या मार्गावर पहाटेपासूनच वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे। आज महाशिवरात्र शुक्रवार आणि उद्या परवा म्हणजे शनिवार रविवार अशी जोडून सुट्टी आली आणि त्यामुळे सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे नागरिकांनी सुट्ट्या बाहेर एन्जॉय करण्यासाठी निवडलेला आहे पर्याय पुणा आणि त्याच्या आजूबाजूला। त्यामुळे अमृतांजन ब्रिजचे दत्तवाडी आणि बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसते। अनिश शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। आणि सत्ताचे अपडेट्स। मुंबई पुणे एक्सप्रेसवर आज सकाळपासूनच जे वाहनांचा वेग आहे तो मंदावलेला आहे। महाशिवरात्र शनिवार तसंच रविवार या सलग 3 सुट्ट्यामुळे पर्यटकांच्या संख्येत भर झाल्यामुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे। याच कारणाने एक्सप्रेसवेवर प्रवाशांना आज पुणे लेनवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जे वाहतूक पोलीस आहेत त्यांना ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जे आहे वाहतूक पोलिसांची दमछाक झालेली आहे। एकूणच अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी या घाट माथ्या परिसरात जे आहे प्रामुख्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। वाहनं जी आहे ती धीम्या गतीने पुढे पुणेच्या दिशेने सरकत आहे। याच कारणाने मोठी वाहतूक कोंडी एक्सप्रेसवेवर झालेली आहे। धीम्या गतीने वाहतूक पुढे सरकत आहे। त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर टोल नाक्यावरही वाहनांच्या संख्येत आज वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद अनिस या माहितीबद्दल। तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यात आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते।